मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं। खरं तर हे सिंदूर ऑपरेशन राबवण्यात आल्यानंतर पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्ला करण्याचा वारंवार प्रयत्न होतोय। खरं तर रात्री देखील मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताकडून तो प्रयत्न हाणून पाडलेला आहे। या संबंधित बोलण्यासाठी माझ्यासोबत संरक्षण तज्ञ हेमंत महाजन सर आहेत। सर, पाकिस्तानकडून वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र भारताकडून तो हल्ला परतवून लावला जातोय किंवा हाणून पाडला जातोय। असं आहे, आपण जर काल रात्रीमध्ये काय घडलं ते बघितलं तर आपल्याला असं दिसतं की पाकिस्ताननी मोठ्या प्रमाणात ड्रोनच्या मदतीने हल्ले केलेले आहेत आणि हे हल्ले जम्मू काश्मीरपासून तर जेवढी बॉर्डर राज्य आपली आहेत त्या सगळीकडे ते हल्ले झालेले आहेत। म्हणजे पंजाबमध्ये झालेले आहेत, बघ त्याच्याशिवाय राजस्थानमध्ये झाले आहेत, गुजरातमध्ये झालेले आहेत आणि या हल्ल्यांमध्ये काही ठिकाणी खास तर पुंछ राजौरी या भागामध्ये अनेक सिव्हिलियन्सचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। हे सगळे हल्ले जे झाले होते ड्रोन्सचे त्यांना पाडण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळालेलं आहे। पण लक्षात असावं की ड्रोन जे असतं हे अतिशय स्वस्त असतं आणि त्याला भरपूर ड्रोन्स पुरवले जात आहेत पाकिस्तानला तुर्कस्तानकडून। तर आता दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आपण ड्रोनचे हल्ले परतवून लावतोय आणि नुकसान कमी करतोय ते एक भाग झाला, परंतु तुर्कस्तानच्या विरोधात सुद्धा कारवाई करण्याची गरज आहे। त्यांच्यावरती आर्थिक बहिष्कार घातला पाहिजे, कारण प्रचंड प्रमाणामध्ये भारतीय टुरिस्ट किंवा पर्यटक हे जातात तुर्कस्तानमध्ये, हे सगळं थांबायला पाहिजे। ज्यांनी तिकीटं घेतली असतील तरी ती कॅन्सल करायला पाहिजे। दुसरे अजून दोन देश अझरबैजान आणि मलेशिया सुद्धा पाकिस्तानला मदत करत आहेत, तर त्यांच्यावरती सुद्धा आपल्या पर्यटकांनी बॉयकॉट घालायला पाहिजे। त्यांची जी विमानांची लाईन्स असते ती वापरायला नको। तर हा एक भाग झाला। आणि दुसरं लक्षात असावं की पाकिस्तान आता केवळ LOCवरतीच फायरिंग करत आहे असं नाही, पाकिस्तान आता इंटरनॅशनल बॉर्डरवरती सुद्धा फायर करत आहे। आपली कारवाई सध्यापर्यंत डिफेन्सिव्ह आहे, आपण सगळं ते पाडतो आहे, परंतु याच वेळेला जिथे सर्वात जास्त म्हणजे नुकसान होतं ते म्हणजे LOCवरती, जिथे तोफांचा हल्ला तोफांचा मारा सुरू आहे आणि आपण सुद्धा त्याला म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्तर देतो आहे। परंतु तोफांच्या माऱ्यामध्ये आपलं म्हणजे खास तर भारतीय सैन्याचं रक्त हे पुष्कळ प्रमाणामध्ये सांडतं। 2 महाराष्ट्रातले जवान होते, त्यांना इथे वीरमरण आलं, ही बातमी मीडियामध्ये आलेली आहे। अजूनसुद्धा जास्त ते माहिती आहे हळूहळू येतील, कारण तोफा ज्या असतात हे एक एरिया वेपन असतं। आपण सुद्धा पाकिस्तानचे चौक्या उद्ध्वस्त करतो आहे, त्यांच्या सैनिकांवरती कॅज्युलिटी लादतो आहे, त्यांचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त करतो आहे, परंतु या लढाईमध्ये आपलं सुद्धा नुकसान होतं। म्हणजे अनेकांना वीरमरण येतं, अनेक जण जखमी होतात। तर त्याच्यामुळे सर्वात जास्त जी हिंसा होते आहे, रक्त सांडलं जात आहे 99% ते LOCवरती सांडलं जात आहे। आणि याच वेळेला काही दहशतवादी आत येण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना मारण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे। आणि याच्याशिवाय एक म्हणजे चांगली बातमी अशी आहे की आपण लक्ष फक्त पाकिस्तान काय करतो याच्यावरती केंद्रित करतो आहे, परंतु अफगाणिस्तानमधून तेहरीक-ए-तालिबान नावाचा जो ग्रुप आहे त्यांनी पाकिस्तानी सैन्यावरती काल हल्ला केला, ज्यामध्ये 20हून जास्त पाकिस्तानी सैनिक मारले गेले। म्हणजे पाकिस्तानला थर्ड फ्रंटवरती सुद्धा लढावं लागतं आहे। आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची बातमी अजून अशी आली होती की आता एक इमर्जन्सी बैठक होते आहे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीनमध्ये। आता या बैठकीचं महत्त्व काय, तर या बैठकीचं महत्त्व असं आहे की चीनचा अफगाणिस्तानमध्ये पुष्कळसा प्रभाव आहे, कारण अफगाणिस्तानमध्ये जी खनिजं असतात, खास तर ज्याला रेअर मिनरल्स असं म्हटलं जातं, त्याचं उत्खनन किंवा ज्याचं मायनिंग चीन करतो आहे। तर म्हणजे चीन अफगाणिस्तानला पुष्कळ पैसे कमावण्याकरता मदत करतो आहे। तर पाकिस्तानचा प्रयत्न असा आहे की चीनचा दबावाचा वापर करून अफगाणिस्तानमधून पाकिस्तानवरती जे हल्ले होत आहेत ते हल्ले थांबवायचे। पण आपण अर्थातच असं होऊ देऊ नये आणि पाकिस्तानला सेकंड फ्रंट आणि थर्ड फ्रंटवरती लढायला भागच पाडायला पाहिजे। परंतु सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पाकिस्तान कितीही कर्जबाजारी देश असला तरी त्यांना चीनची प्रचंड मदत आहे, शस्त्रांची मदत आहे,
ॲम्युनेशनची मदत आहे, आर्थिक मदत आहे, तर चीनला सुद्धा धडा शिकवण्याची गरज आलेली आहे. चीनी वस्तूंवरती सगळ्या भारतीयांनी बहिष्कार घालावा असं मी पुन्हा पुन्हा म्हणतो आहे. आपलं जे कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणजे जी इंडस्ट्री आहे, अजूनसुद्धा 100 अब्ज किमतीचे माल चीनकडनं विकत घेतो आहे. अशा सगळ्या व्यापाऱ्यांवरती बहिष्कार घालावा आणि जी आपली इंडस्ट्री त्यांच्याकडनं माल घेते आहे त्यांच्यावरती सुद्धा बहिष्कार घालावा. कारण जोपर्यंत चीनच्या विरोधात आपण सर्वसमावेशक लढाई सुरू करत नाही तोपर्यंत चीन पाकिस्तानला मदत करत राहील आणि पाकिस्तानची जी लढण्याची क्षमता आहे ती कमी होणार नाही. लढाईचा उद्देश असावा जेवढे दहशतवादी पाकिस्तानमधले आपल्याला मारता येतील ते मारावे, त्यांचे तळ उद्ध्वस्त करावे आणि याच्याशिवाय पाकिस्तानी सैन्याचं सुद्धा नुकसान करावं ज्यामुळे त्यांची लढण्याची क्षमता ही कमी होईल. तुम्ही म्हणताय की जेवढे दहशतवादी मारता येईल तेवढे मारावेत आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त करावेत. मात्र पाकिस्तानकडून भारताच्या जे सर्वसामान्य नागरिकांच्या घरांना ते लक्ष केलं जात आहे. आता देखील आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात त्यांच्या मिसाईल हल्ला सुरू आहे. त्या मिसाईल पाडल्या जात आहेत, ड्रोन पाडले जात आहेत. हे युद्ध किंवा ही जी परिस्थिती आहे तणावाची ती किती दिवस अशीच सुरू राहील किंवा हे किती दिवस असं चालेल? एक संरक्षण तज्ज्ञ म्हणून तुमचा अंदाज काय आहे? तुम्ही जो मुद्दा विचारला की पाकिस्तानी आमच्या सिव्हिलियन एरियामध्ये हल्ला करतायत. पुंछमध्ये गुरुद्वारावरती हल्ला करण्यात आला, पुंछमध्ये चर्चवरती हल्ला करण्यात आला. त्याच्यामध्ये काही ग्रंथी म्हणजे ज्याला आपण रिलिजियस टीचर म्हणायचं ते सुद्धा मारले गेले. आणि तर याचं प्रत्युत्तर कसं द्यायचं आणि त्याच्यामुळे बॉर्डर एरियातली जी पॉप्युलेशन आहे खास तर LOC पासून 5-10 किलोमीटरच्या आत त्यांना सुरक्षित स्थळी हे हलवण्यात येत आहे. ते तर चांगलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या कॅज्युअलिटीज होणार नाही. परंतु हे सुद्धा महत्त्वाचं आहे की आपण सुद्धा पाकिस्तानची जी पॉप्युलेशन आहे त्यांच्यावरती म्हणजे मी त्यांच्यावरती फायर करा असं म्हणत नाही, पण त्याच्या आजूबाजूला फायर करून या सगळ्या पॉप्युलेशनला मागे पळायला भाग पडायला पाहिजे. म्हणजे जो LOC पासून पाकिस्तानच्या बाजूला जो 15, 20, 25 किलोमीटरचा जो भाग आहे तिथल्या सगळ्या सिव्हिलियन्सना जर आपण मागे पळायला भाग पडलं तर याच्यामुळे पाकिस्तानवरती मोठा आर्थिक ताण पडले. कारण हजारो लाखो लोक हे पळून रिफ्युजी बनून मागे जातील. तर आपण सुद्धा ते करायला पाहिजे. म्हणजे पाकिस्तानला जशाच तसं उत्तर द्यायलाच पाहिजे. जर ते आमच्या इंटरनॅशनल बॉर्डरवरती फिरोजपूरसारख्या जागी की जे एक इंटरनॅशनल बॉर्डरवरती आहे, पंजाबमध्ये आहे, तिथे आमच्या लोकवस्तीवरती हल्ला करतायत तर तसाच प्रकारचा हल्ला तिथे करून त्यांच्या बॉर्डर एरियात जे पंजाबच्या जवळ लोक आहेत त्यांनासुद्धा आपण मागे जायला भाग पडायला पाहिजे. ज्याच्यामुळे पाकिस्तानवरती सुद्धा मोठा तणाव पडेल. कारण पाकिस्तानचे लोक पुन्हा पाकिस्तानी सैन्याला विचारावं लागतील की तुम्ही आमची घरं तुमच्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत, तुमच्यामुळे आमचं जीवन कठीण झालेलं आहे. कारण पाकिस्तानी सैन्यावरती अनेक दिशांनी दबाव टाकण्याची गरज आहे. सर, ही भारत आणि पाकिस्तानची जी तणावाची परिस्थिती आहे याचा फायदा बलुचिस्तानला होईल. त्यांची वेगळी राज्याची वेगळ्या देशाची मागणी आहे त्यांची, ते याच्यातून काही पाकिस्तानवर या संधीचा फायदा घेतील असं आहे. जे बलुची स्वतंत्रता ग्रुप आहे ते 4 ग्रुप आहेत. त्यांची लढण्याची क्षमता भरपूर आहे कारण बलुची एक लढाऊ जमात आहे. त्यांच्याकडे शस्त्रांची काही कमी नाही आहे आणि ते पाकिस्तानी सैन्यावरती पुष्कळ हल्ले करत आहेत. आणि पुष्कळसं पाकिस्तानी सैन्य जे म्हणजे बलुचिस्तानमध्ये बलुचींच्या विरुद्ध लढत होतं तर ते आता मागे त्यांना ओढण्यात आलेलं आहे आणि त्यांना भारतीय सीमेवरती आणलेलं आहे. तर त्याच्यामुळे जी पाकिस्तानी सैन्याची जी डेन्सिटी आहे किंवा घनता आहे त्या भागात ती कमी झाली आहे. तर त्याच्यामुळे बलुचींना त्यांच्यावरती हल्ले करण्याची अजून जास्त संधी ही मिळालेली आहे. आणि प्रमाणात हे हल्ले होत आहेत परंतु म्हणजे गेल्या 12 तासात तरी मला कुठले हल्ले दिसले नाहीत. परंतु एवढं नक्की की बलुचींना आता पाकिस्तानवरती अजून जास्त हल्ले करण्याची संधी आहे. आणि त्याच्यामुळे बलुचिस्तान स्वतंत्र देश होईल की नाही हा एक वेगळा प्रश्न. कारण त्याच्याकरता एक नेतृत्व लागतं आणि म्हणजे मोठी हे लागते, लढण्याची क्षमता आहे. परंतु जे जसं नेतृत्व बांगलादेशला 71 साली मुजीबुर रहमान यांच्या रूपाने होतं तसं असं एक कुठलंही असं टॉल नेतृत्व सध्या नाही आहे. परंतु नक्कीच त्यांना पाकिस्तानवरती खूप कॅज्युलिटीज एस्टॅब्लिश करता येतील. आणि चायना पाकिस्तान जो इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे 4,500 किलोमीटरचा त्याच्यावरनं सध्या एक गाडी पण जात नाही आहे. म्हणजे 60-70 अब्ज डॉलर्सची जी गुंतवणूक
पाकिस्तानमध्ये चीननी केली होती त्याच्यापासून रिटर्न्स म्हणजे परतावा 0 आहे. आणि ग्वाडारसारखं बंदर जे आहे जिथे चीननी त्याला सर्वोत्कृष्ट बंदर बनवलं होतं, चीनला वाटत होतं की तिथे 5 ते 6 हजार व्यापारी जहाजं प्रत्येक वर्षी येतील, तिथे 5 जहाजंसुद्धा येत नाही आहे. तर त्याच्यामुळे सिपेक कॉरिडॉर, चीनची पाकिस्तानमधली गुंतवणूक, बलुचिस्तानमधली गुंतवणूक हे पांढरा हत्ती बनलेला आहे. आणि पर्यायाने यामुळे चीनवरती सुद्धा मोठा आर्थिक प्रभाव हा पडत आहे. सर, ही भारत आणि पाकिस्तानमध्ये जी तणावाची परिस्थिती आहे, ही अशीच परिस्थिती किती दिवस राहील? एक संरक्षण तज्ज्ञ म्हणून तुमचा अंदाज काय आहे की किती दिवस ही परिस्थिती राहील? मला वाटतं ही एक लंबी लढाई आहे. आपला उद्देश आहे दहशतवादी जास्तीत जास्त मारणं, पाकिस्तानी सैन्याला जास्तीत जास्त त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट करणं. तर यामुळे याला वेळ लागेल, कारण पाकिस्तान हा चिकट देश आहे. पाकिस्तानला चीनकडनं प्रचंड मदत मिळते. मी पुन्हा पुन्हा सांगतो, आपण एक नॅरेटिव्ह देतो की पाकिस्तान कर्जबाजारी झाला आहे, ते खरं आहे, त्यात काही डाऊट नाही आहे. परंतु चीन अतिशय प्रचंड मोठी अर्थव्यवस्था आहे आणि ते त्यांना वाटेल तेवढी शस्त्र पुरवायला म्हणजे तयार आहेत. म्हणजे आपण एक सेपरेट व्हिडिओज करू शकतो, सेपरेट एक इंटरव्ह्यूज करू शकतो की चीन पाकिस्तानला कशा प्रकारची शस्त्र मदतीला देतो आहे. तर त्याच्यामुळे अफाट शक्तीचा, आर्थिक शक्तीचा वापर करून चीन पाकिस्तानला मदत करतो आहे. तर त्याच्यामुळे पाकिस्तानची लढण्याची क्षमता ही पुष्कळ दिवस टिकेल आणि त्याच्यामुळे युद्ध जे आहे हे पुष्कळ दिवस चालेल. धन्यवाद सर. आपण पाहतोय की जरी पाकिस्तान कर्जबाजारी देश असला तरी एका बलाढ्य देशाकडून म्हणजे चीनकडून पाकिस्तानला मोठी मदत होते आणि त्या मदतीमुळे पाकिस्तानची लढण्याची क्षमता जी आहे ती वाढत आहे. त्याच्यामुळे ही जी तणावाची परिस्थिती आहे किंवा जे युद्ध सुरू आहे ते दीर्घकाल चालेल असा एक सरांनी अंदाज वर्तवलेला आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.